आज आपण पाहणार आहोत वर्ग आणि वर्गमूळ. तर वर्ग आणि वर्गमूळ काय असतं मित्रांनो? आपण आतापर्यंत खूप साऱ्या संख्या पाहिल्या, ठीक आहे. त्यांचे वर्ग केले आणि वर्गमूळ काढले. पण आज त्याच्यापेक्षा आपण एक पुढची स्टेप पाहणार आहोत, ती म्हणजे घन काय असते आणि घनमूळ काय असते. ठीक आहे, चला आपण आता पुढे पाहू आणि यानंतर तुम्हाला मी सांगणार लास्टला की रोमन संख्या ॲक्चुअल काय असतात. बघा आता वर्गमूळचा अर्थ काय असतो मित्रांनो? वर्गमूळचा आता वर्गाचा बेसिक अर्थ काय असतो? एखाद्या संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार. जसं आपण समजून घेतलं 2चा वर्ग. 2चा वर्ग म्हणजे काय? 2च्या डोक्यावर 2 याला म्हणायचं 2चा वर्ग. 2चा वर्ग काय असतो मित्रांनो? 2 गुणिले 2 याला आपण काय म्हणतो? किती येतो खाली या? 4. तर 2चा वर्ग किती आला? 4. आता 2चा वर्ग कळाला. 2चा वर्गमूळ बरं ठीक आहे. आता 2चा वर्ग किती आला? 4 आला. बरोबर आहे. जर मी म्हणलं या 4चा आपल्याला काय काढायचा? वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे काय? या ब्रॅकेटमध्ये आपल्याला 4 लिहायचे. वर्गमूळ म्हणजे काय असते? की 4 हा कशाचा वर्ग आहे? ठीक आहे. तर 4 हा कशाचा वर्ग आहे? 4 आहे 2चा वर्ग. तर हा 2 ला म्हणायचं वर्गमूळ आणि 4 ला 2 ला म्हणायचं वर्गमूळ आणि 4 ला म्हणायचं वर्ग. ठीक आहे. अशा सेम पद्धतीने आपण पाहू घन आणि घनमूळ काय असतो. ठीक आहे. जर मी म्हणलं 2चा घन. आता 2चा वर्ग म्हणजे 2च्या डोक्यावर किती घेतले आपण या ठिकाणी? 4 घेतले. आता 2चा घन म्हणजे किती? 2च्या डोक्यावर आपण घेणार 3. ठीक आहे. तर 2च्या डोक्यावर 3 म्हणजे आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 लाच 2 ने 3 वेळेस गुणायचं. किती येईल? बेदुने 4, 4 दुने 8 म्हणजे आपले किती आले? 8. जर मी विचारलं 2चा घन किती आहे? 2चा घन किती आहे मित्रांनो? 2चा घन तर आपल्याकडे तो 8 येतो. ठीक आहे. आता मी परत उलटं विचारलं. जसं मी इथं वर्ग आणि वर्गमूळ विचारलो, त्या ठिकाणी मी जर विचारलं की 8चा घनमूळ किती? आता घनमूळ तुम्ही कसं लिहिताल? बघा आता वर्गमूळ आपण कसा लिहितो? बेसिकला आपण वर्गमूळ कसा लिहितो? की 2 आणि म्हणजे 2च्या बाहेर असं ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहितो? 2. याला आपण म्हणतो वर्गमूळाचे चिन्ह. याला काय म्हणतो आपण? वर्गमूळाचे चिन्ह. ठीक आहे. आता आपल्याला करायचं घनमूळ. तर आपण किती 2च्या डोक्यावर किती संख्या दिली? 3 दिली. ठीक आहे. मग आपण काय करणार? या ब्रॅकेटमध्ये येणार 3. तर ठीक आहे. जर 8चा आपण घनमूळ काढला तर तो किती येईल आता आपल्याकडं? तो येईल 2. आपण आताच पाहिलं की वर्गमूळ म्हणजे काय? 2च्या डोक्यावर 2. ठीक आहे. आणि सॉरी वर्गमूळ म्हणजे काय? 4च्या ब्रॅकेटमध्ये आपण 4ला जर ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि जर 2 काढले हे आपला वर्गमूळ झाला. वर्ग म्हणजे काय? 2च्या डोक्यावर जर 2 ठेवले, 2ला 2 ने जर 2 वेळेस कोणतीही संख्येला आपण त्याच संख्येने एक वेळेस जर गुणलं, म्हणजे या टाइपमध्ये 2 वेळेस गुणलं आपण, तर आपला जे उत्तर येईल त्याला आपण म्हणतो वर्ग. आणि त्याच संख्येला जर आपण ब्रॅकेटमध्ये लिहून वर्गमूळाच्या कंसामध्ये लिहून जर आपण त्याची व्हॅल्यू काढली 2, समजा 4ची व्हॅल्यू आपण 2 काढली, आपण म्हणतो वर्गमूळ. त्याच टाइपमध्ये कोणत्या पण संख्येला जर आपण त्याच संख्येनं 3 वेळेस गुणलं त्याला आपण म्हणतो घन. आणि त्याच संख्येला आपण जर ब्रॅकेटमध्ये घेऊन या ठिकाणी 3 लिहिले आणि जर आपण आन्सर काढलं त्याला आपण म्हणतो घनमूळ. ठीक आहे. 3 तर त्याला आपण कमी करतो. या टाइपमध्ये आपण आज नक्की म्हणजे कंप्लीटली पाहणार आहेत ऍक्च्युअल मध्ये की वर्ग आणि वर्गमूळ काय असतो मित्रांनो. ठीक आहे. तर पहा आता या ठिकाणी आपण डेफिनेशन पाहूया. ऍक्च्युअल डेफिनेशन काय म्हणजे आपल्या. ठीक आहे. वर्ग व वर्गमूळ. वर्गाला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो स्क्वेअर. ठीक आहे. संख्येला स्वतःनेच गुणणे त्याला आपण n म्हणजे काय? आपली कोणती पण संख्या. जसं आपण उदाहरण 2 घेतलं होतं. 2 किंवा 2. ठीक आहे. याला आपण म्हणतो कोणती पण एक संख्या. वर्गमूळ आपण या ठिकाणी वर्गमूळाचं चिन्ह काय असतं मित्रांनो? या टाइपमध्ये हे असते आपलं वर्गमूळाचं चिन्ह. ठीक आहे. वर्गमूळाच्या विरुद्ध क्रिया. आता बघा आपण अलग अलग क्रिया बघणार तिथं. सगळ्यात पहिलं 1चा वर्ग जर काढला तर 1 येतो, कारण की 1ला जर 1 ने गुणलं तर आपण काय येतं? आन्सर अल्टिमेटली 1च येतं. ठीक आहे. 2चा 4, 3चा 9, 4चा 16, ठीक आहे. 5चा 25, ठीक आहे. असा 6, 7, 8. तुमच्यासाठी एक ना मी घरी तुम्हाला एक काम देतो. ठीक आहे. काय करायचं तुम्ही मला 21 ते 50 म्हणजे 21 पासून ते 50 पर्यंत तुम्ही काय करा? मला वर्ग काढून दाखवा. ठीक आहे. वर्ग काढून दाखवा. तुम्ही काय करा? मला याचे आन्सर कमेंटमध्ये लिहून पाठवा. ठीक आहे. कमेंटमध्ये लिहा किंवा तुम्हाला कोणत्या पण एका रँडम वर्गाचा आन्सर कमेंटमध्ये तुम्ही मला पाठवू शकता. ठीक आहे. आता बघा उदाहरण काय आपल्याकडे. जर मी तुम्हाला विचारलं की 81 हा कितीचे वर्गमूळ आहे? काय म्हणलं मी? 81 हा कितीचे वर्गमूळ आहे? तर 81 कोणत्या दोन संख्येपासून बनलेले? कोणत्या दोन संख्येच्या गुणाकारापासून? किंवा कोणती एक संख्या अशी आहे जर त्याच संख्येनं त्याच संख्येला डबल जर गुणलं तर आपल्याकडे आन्सर किती येते? 81. ती संख्या आहे 9 गुणिले 9 बरोबर 81. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की 9चा वर्ग किती येतो मित्रांनो? 81 येतो. जर याच 81 ला जर आपण वर्गमुळात जर घेतलं तर आपला आन्सर काय येईल मग? 9 येईल. ठीक आहे. आता बघा टिप. पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी एक मिनिट पूर्ण आपण टिप वाचून घेऊ. तुम्हाला सांगतो मी ऍक्च्युअल काय म्हणणं टिपचं आपल्या. बघा पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी 2, 3, 7, 8 हे अंक कधीच येत नाहीत. बघा जी संख्या पूर्ण वर्ग असते ना, पूर्ण वर्ग, तिच्या शेवटी हे अंक कधीच येत नसतात. ठीक आहे. आता घन काय? आता मी तुम्हाला स्टार्टिंगला समजून सांगितलं घन काय असतो. ठीक आहे. ऍक्च्युअल घन कशाला म्हणतात, पण आपण डेफिनेशन पाहूया. बघा घनाला आपण इंग्लिश म्हणतो क्यूब. ठीक आहे. संख्येला स्वतःनेच 2 वेळा गुणले किंवा बघा आता आपल्याकडे एक संख्या आहे. मी म्हणलं आपल्याकडे ही एक संख्या आहे. या संख्येला आपण 3च किती वेळेस गुणलं? 2 वेळेस गुणलं. तर तो झाला आपला 2च्या डोक्यावर 3रा घात म्हणजेच काय झाला? आपला
घन किती आला 2चा घन आपल्याकडं, हा आला आपल्याकडं 8, याला आपण म्हणलं घन. ठीक आहे, आता या जर घनला मी आता ह्या 8ला जर मी ब्रॅकेटमध्ये मांडलं, आपलं ब्रॅकेट वर्गाचं, ठीक आहे, 8 याच्यामध्ये ठेवले 8, इथं लिहिले 3, याला म्हणायचं घनमूळ. आता याचा आपण घनमूळ किती काढणार मित्रांनो, तो येईल आपला 2, कारण आपल्याला माहिती आहे अशी कोणती संख्या आहे की जे 8ला 3 वेळेस डिवाइड करू शकतो, म्हणजे 3दा आपण जर त्या संख्येला गुणलं त्याच संख्येनं 1 2 3दा जर गुणलं आपण तर आपल्याला काय येते 8 संख्या भेटत. ती कोणती संख्या आपल्याकडे 2 संख्या आहे. तर मग आपण काय म्हणू शकतो की 8चा घनमूळ किती असणं आपल्याकडे 2 असतो. ठीक आहे, या ठिकाणी बघा 1चा घनमूळ कधी पण लक्षात ठेवा, 1 ही अशी संख्या आहे तिचा घनमूळ असो, वर्गमूळ असो किंवा आपण घन असो किंवा वर्ग असो, तो तिचा एकच राहणार. ठीक आहे, बघा आता 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125. ठीक आहे, उदाहरणार्थ 64चं जर आपण घनमूळ काढा तर किती येतो, 4 येतो, कारण 4 4 4 आपण 3 वेळेस गुणला, आपला आन्सर किती आलं 64. समसंख्येचा घन सम, विषम संख्येचा घन विषम असतो. हा, ही एक लक्षात ठेवा, जर कधी क्वेश्चन आला की 72 एक संख्या आहे, ही एक समसंख्या आहे, हिचा घनमूळ कसा येईल, तर काय येतो समसंख्येचा घनमूळ सम येतो, घन पण सम येतो. ठीक आहे, विषम संख्येचा घन पण काय येतो विषम येतो. हे तुम्हाला कन्फर्म लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता पाहू आपण पुढचं. आता काही क्वेश्चन घेऊन आलो तुमच्यासाठी मी, स्पेशल क्वेश्चन आणले तर. ठीक आहे, तुम्ही याचे आन्सर मला कमेंटमध्ये टाका, काही क्वेश्चनचे आन्सर पाहू. चला आपण या ठिकाणी बघा आता सराव प्रश्न, 12चा वर्ग किती. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं की आपल्या ठिकाणी 12 ही संख्या आहे, हिचा वर्ग किती आहे. कसं काढायचं बरं मित्रांनो 12चा वर्ग, 12 गुणिले 12, याचा आन्सर किती येईल बघा बरं, याचा आन्सर येईल 144. तुम्ही मला याचा आन्सर 144 नक्की येतं का नाही चेक करून सांगा गुणाकार करून. ठीक आहे, पुढे बघा 81 चे वर्गमूळ किती. आता 81 चे वर्गमूळ विचारले, हा बघा 3 शब्द, वर्ग, दुसरा शब्द काय आपला वर्गमूळ, वर्गमूळ, तिसरा शब्द आपला घन, आणि काय घनमूळ. ठीक आहे, वर्ग म्हणजे काय, कोणत्या पण x च्या संख्येवर 2, डोक्यावर 2, याला आपण म्हणतो वर्ग. ठीक आहे, म्हणजे x गुणिले x कोणती पण संख्या असो. ठीक आहे, वर्गमूळ म्हणजे काय, ब्रॅकेटमध्ये x, वर्गमुळात x. ठीक आहे, घन म्हणजे काय, x च्या डोक्यावर तिसरा घात, म्हणजेच काय x गुणिले x गुणिले x, ही एकच सेम संख्या आहे मित्रांनो. ठीक आहे, घनमूळ म्हणजे काय, ब्रॅकेटमध्ये x आणि इथं किती लावणार आपण 3 लावणार, याला म्हणायचं आपण घनमूळ. ठीक आहे, आता इथं काय विचारलं तुम्हाला, वर्गमूळ विचारलं 81चा. मग अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला त्याच संख्येनं एकदा गुणल्यावर 81 येते. बघा बरं, 7 न 7 7 49, हे कटलं, 8 8 64, 9 9 81. हा, म्हणजे 9 ने 9 ला जर गुणलं तर आपला आन्सर किती यायला लागले 81. तर मग 81चा वर्गमूळ किती असेल आपल्याकडं 9 असेल. किती असेल आपल्याकडं 9 असेल. ठीक आहे, 81चा वर्गमूळ किती असेल आपल्याकडं 9 असेल. चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पहा आता 5चा घन किती. आता 5चा घन किती याचा आन्सर तुम्हाला सांगा. 5चा घन किती, काय करा तुम्ही 5 गुणिले 5 गुणिले 5, याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा की 5चा घन किती येईल. त्यानंतर 64 चे घनमूळ, हा याचा पण आन्सर कमेंट सांगा. ठीक आहे, 2 क्वेश्चन तुमच्यासाठी स्पेशल. 64 चे घनमूळ किती, अशी कोणती संख्या याच्यामध्ये ज्या संख्येला त्याच संख्येनं 2दा गुणल्यावर, जसं उदाहरणार्थ मी एक्झाम्पल घेतलं 3, या 3ला जर 3 जर आपण 2दा गुणलं या टाइप म्हणजे, तर आन्सर किती यायला पाहिजे आपलं 64 यायला पाहिजे. आता यानं 64 येईल का, 3 त्रिक 9 त्रिक 27, 27 आला, आपल्याला किती पाहिजे 64, म्हणजे हे ऑप्शन नाही. आता पुढचे ऑप्शन तुम्ही मला चेक करून सांगा की तुमचा आन्सर काय आहे, मला कमेंट मध्ये आन्सर पाठवा. आता आपण पाहणार आहोत की ऍक्च्युअल रोमन संख्या काय असतात. ठीक आहे, आता तुम्ही नाव ऐकलं असेल, ठीक आहे, रोमन एम्पायर, इतिहासामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल की रोमन साम्राज्य, पण रोमन संख्या म्हणजे काय. ठीक आहे, आता जसं आपल्या भारतामध्ये इंटरनॅशनल नंबर असते, तर देवनागरी तुम्ही नाव ऐकलं असेल, तुम्ही कधी कीबोर्ड चालवत असताल, कम्प्युटर जर पाहत असाल तर दिलेलं असतं देवनागरी नंबर सिस्टम. ठीक आहे, देवनागरी भाषा सिस्टम. तर आपल्याकडे देवनागरी एक भाषा सिस्टम असते. ठीक आहे, आपल्याकडे आपली इंडियन नंबर सिस्टम आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीनं जसं आपल्याकडे वैदिक एक नंबर सिस्टम होती, वैदिक काळामध्ये वापरल्या जाणारे जे भाषा होत्या, जे नंबर्स होते ते वेगळे होते. ठीक आहे, जसं तुम्हाला एक्झाम्पल निमकी पावकी तुम्ही ऐकलं असेल कधी तुमच्या आजोबाकडून किंवा आजीकडून, आपले जुने लोक निमकी पावकी यासारखे शब्द वापरायचे. ठीक आहे, पण आता आपण काय करतो, आता आपण शिकत आहोत की इंटरनॅशनल, आणि आता आपल्याला की सायन्स असो, फिजिक्स असो, मॅथ असो, सगळीकडे आपण आता एक नवीन शब्द वापरतो, आपण ऐकतो. ठीक आहे, रोमन रोमन रोमन. तर हे रोमन नंबर्स आपल्याला तिथं कामी येतात मॅथमॅटिकमध्ये, स्टँडर्ड मॅथमॅटिकमध्ये रोमन नंबर आपल्याला कामी येतात. ठीक आहे, त्यामुळे आपण पाहतो रोमन नंबर सिस्टम काय नाही मित्रांनो, रोमन साम्राज्यानं किंवा रोमन देशानं एक नवीन त्याच्या पद्धतीनं तयारी केलेली गणितामध्ये, जे आपण 1 2 3 4 म्हणतो ना, ती त्यांची पद्धत आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो रोमन सिस्टम, ते आपण पाहणार आहोत. पण त्यांच्या याच्यामध्ये ना, जसं आपण 10 9 10 20 30 असं म्हणतो, तसं ते नाही वापरत. ते वापरतात अल्फाबेट्स. ठीक आहे, जसं की आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10. ठीक आहे,
यल म्हणजे या टाईपमध्ये ते नंबर वापरतो. आपण ते पाहणार आहोत की ते ऍक्च्युअल काय असते. ठीक आहे, सगळ्यात पहिलं पहा, जे आय असते, आयला आपण म्हणतो 1, ठीक आहे, व्ही ला आपण म्हणतो 5. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, हे खूप IMP आहे. डायरेक्ट याच्यावर क्वेश्चन दरवर्षी जेवढे पण आपण एक्झाम देतो ना मित्रांनो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, NMS असो, ठीक आहे, MTS असो, NDS असो, जेवढे पण आपण एक्झाम्पल देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बेसिक लेवलच्या, पहिलीपासून ते 10वी 12वी पर्यंत, त्याच्यामध्ये ह्या चॅप्टर तुम्हाला कंपल्सरी पाहायला भेटणारच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला विसरता कामा नाही. तर पहा, आयला म्हणजे काय म्हणतो आपण 1 म्हणतो, व्ही ला आपण 5 म्हणतो, एक्स ला आपण 10 म्हणतो, यल म्हणजे 50, बघा लक्षात ठेवा, यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500. काहीच नाही करायचं बघा, एक लक्षात द्यायचं, यल एक्स म्हणजे 10 मध्ये 5 टाकले किती झाले 50 यल, यल मध्ये परत किती टाकले 2 टाकले, म्हणजे 50 दुने किती झालं 100, 100 5 डबल डी, सी डी मध्ये 500. ठीक आहे, 500 मध्ये परत 2 टाकले किती झालं डी, एम म्हणजे 1000. ठीक आहे, म्हणजे असं लक्षात ठेवायचं, आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, यल पासून डोकं लावायचं. यल मध्ये जर 50 दुने 100, मग यलच्या पुढे सी, सीच्या पुढे डी, 100 झाले, 100 वर 5 टाकायचे, 100 5 500, डी म्हणजे किती झाले मग 500, मग डी मध्ये परत 2 टाकले, म्हणजे मल्टिप्लाय करायचं 2 न, किती झाले मग 500 दुने परत 1000, तर मग एम म्हणजे काय झालं 1000. या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता याला वापर कोड करायचा आपल्याला. बघा आता महत्वाचे नियम काय असते त्याच्याबद्दल, एखादे चिन्ह सलग जास्तीत जास्त 3 वेळा येऊ शकते. उदाहरणार्थ बघा, सगळ्यात पहिला नियम लक्षात, आता याचे ना काही रूल्स आहेत मित्रांनो, हे आपण डायरेक्ट असं किती पण नाही लिहू शकत. आपण असं नाही लिहू शकत 1 2 3 4, नाही, 4 असे नाही लिहू शकत आपण. आपल्या याची लिमिट आहे. काय त्याला लिमिट, तुम्ही कोणता पण एक शब्द किती वेळेस वापरू शकता, फक्त 3 वेळेस. म्हणजे आपण 3 या बाजूने लिहितो. जर आपल्याला 4 लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो, मग सांगा बरं कसं लिहितो आपण, या टाईप मध्ये लिहितो 4. ठीक आहे, कसं लिहितो आपण, या सॉरी एक मिनिट, या टाईप मध्ये आपण, या बघा लक्ष द्या, आपण लिहितो या टाईप मध्ये 4. ठीक आहे, या टाईप मध्ये आपण 4 लिहितो या ठिकाणी. 4चा अर्थ काय असतो बघा, ही 5 वजा 1, म्हणजे आपण काय केलं, हा 1 आहे, हा 5 मधून 1 वजा केला, आपल्याला किती भेटले 4. तर 4 लिहिण्याची पद्धत काय असते, मग आपण इकडे आय टाकतो 1 आणि इकडं 5. याचा अर्थ असतो आपण 5 मधून 1 वजा केला म्हणजे आपले किती आले 4 आले. ठीक आहे, त्यानंतर बघा VLD ही चिन्हे कधीही पुन्हा आवृत्त होत नाहीत, म्हणजे डबल आपण लिहू शकत नाहीत. आपण एकदाच लिहिणार व्ही आणि त्याच्या पुढे पुढचा आकडा आपण वापरणार. लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे, जसं की बेरीज करताना बघा, आता याला आपण 6 म्हणतो, लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या आपल्याला काय करावं लागतं, उजवीकडे लिहावं लागतं. ठीक आहे, या ठिकाणी लिहावं लागतंय. लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे, आता बघा कसं लिहायचं, हे बघा या ठिकाणी. आता समजा बघा, आपल्याला जर एखादी मोठी संख्या दाखवायची मित्रांनो, आपल्याला एखादी मोठी संख्या जर दाखवायची असली, तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकतो ऍक्च्युअली कसं काम करतंय. जर मी म्हणलं तुम्हाला आपल्याला दाखवायचे 6, जर एखादी मोठी संख्या दाखवायची, आपण काय करणार 5 आणि 1 लिहिणार, हे झाले आपले 6. पण ते जर आपल्याला 4 दाखवायचे, किती दाखवायचे 4, मग आपण काय करणार, छोटी संख्या अलीकडे लिहिणार, मोठी संख्या पलीकडे लिहिणार. ठीक आहे, तर हे झाले आपले 4, हे झाले आपले 6 आणि झाले आपले 4, आणि आपले 5 कसे असतील मग, 5 आपले फक्त ओनली व्ही. ठीक आहे, या टाईप मध्ये. उदाहरण बघा इथं, 9 बरोबर कसं 10 वजा 1 म्हणजे 9, 14 बरोबर कसं 10 वजा 4, 4 म्हणजे हे 4 बरोबर. ठीक आहे, 14, 40 बरोबर एक्सएल म्हणजे काय 50 मायनस 10, हे एक्स आणि एल. ठीक आहे, 90 बरोबर XC, 100 मायनस 10, 2026 बरोबर काय बघा MMXXVI, याला म्हणायचं 2026. ठीक आहे, 2026. मला तुम्ही 2027 हे कमेंट मध्ये लिहून पाठवा बरं मित्रांनो. 2027 मला रोमन अंकाच्या फॉर्म मध्ये तुम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवा. आता याच्यावरचे काही क्वेश्चन पाहू आपण. ठीक आहे, काही ठराविक क्वेश्चन, स्पेशल क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेले, तर मला त्याचे आन्सर तुम्ही सांगा. पहा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन, XIV म्हणजे ही संख्या कोणती आहे. ठीक आहे, कोणती असेल बरं, एक्स म्हणजे किती असते, आपण पाहिलं 10 असते, आणि IV म्हणजे किती असते +4 असते, 10च्या किती झाले मग 14. त्याचा अर्थ काय असणार आहे आपल्याकडे, किती आन्सर याचं 14. ठीक आहे, 29ला रोमन अंकात कसे लिहायचे, 29ला रोमन अंकात तुम्ही मला हे कमेंट मध्ये सांगायचं की 29ला रोमन अंकात कसे लिहायचे. ठीक आहे, पहा आता इकडं LX म्हणजे किती, हे पण तुमच्यासाठी स्पेशल, LX म्हणजे काय असते याचं पण आन्सर कमेंट मध्ये सांगा. यम या रोमन अंकाची किंमत किती, याचं पण आन्सर कमेंट मध्ये सांगायचं. ठीक आहे, तुमच्यासाठी 3 क्वेश्चन, मला तिन्हीचं पण आन्सर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा की नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणत्या विषयावर, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे, अशाच नवीन ट्रिकी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.